दिल दिया है जान दे हे वतन तेरे लिए। दिल दिया है जान दे हे वतन क्षत्रियारणी पळून जाणे चोर साहेला जिरवाने। क्षत्रियानं रणांगणात पाठ दाखवावी याच्यापेक्षा लाजिरवाने गोष्ट नाही। ज्या वेळेला गलित गात्र झाला अर्जुन आणि देवाला सांगतोय हे असोत येतवर भिक्षा मागता भली, दिली उडी टाकून रथाच्या खाली, ते तर उडी घातली खाला रथोनिया। आणि काय म्हणतो देवा भिक्षा मागितलेली बरी, अरे हे माझे नातलग आहे यांच्यावर बाण टाकणं लढणं। आता आता भगवान धारदार शस्त्र प्रयोग करतात। क्षत्रियाचं काम विसरला अर्जुना, दंड थोपटणारा तू सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्यबाण, संग्रामी हे जाण कवन कारुण्य तुझे, हृदयाचे ढिलेपण हे क्षत्रियाला शोभत नाही। क्षत्रियानं लढून मरावं असा क्षत्रिय नाही लढून मेला तर दुसऱ्या जन्मामध्ये तो ब्राह्मण होतो। आता इथं जरा लक्ष द्या बरं का, लढून नाही त्याने आयुष्यभर लढा दिला, आयुष्य पूर्ण झालं, दुसऱ्या जन्मामध्ये ब्राह्मण म्हणून जन्माला येतो। ब्राह्मण ज्या वेळेला, आता ब्राह्मणाला आचार आहे काय, कोणाच्याही घरी खाऊन चालत नाही, धाब्यावर जेवता येत नाही, मी बोलत नाही माऊलींची ओवी आहे, दुष्टा घरी आगवी पक्वान्य आहे ती बरवी, ती द्विजिकेवी शेवावी दुर्बळू जरी झाला। कुणाच्या घरी खावं याचं मापन आहे। कौशल्या पाणी पिला दे, मंथरा 70 प्रकार का भोजन खिला दे, फिर भी पाप होगा, कौशल्या पाणी पिला दे, कल्याण हो जाएगा। कुणाच्या घरी खावं याचा नियम आहे। मग असा ब्राह्मण आयुष्यभर त्याने जर असा आचार पाळला तर तो दुसऱ्या जन्मामध्ये अग्निहोत्री होतो। मग अग्निहोत्रीचे जे नियम आहे ते जर पाळले तो परमहंस होतो। आता क्रममुक्ती लक्षात आली, पण ऐका आता, ज्या वेळेला जवान सीमेवरती लढतो आणि लढता लढता शहीद होतो त्याला ब्राह्मण नाही ना अग्निहोत्री नाही, तो डायरेक्ट परमहंस म्हणून जन्माला येतो। ही ताकद आहे, हा जिवंतपणा आहे। अरे स्वतः करता आपण काय जीवन, आपण मरणारच आहे ना, कुणी नाव घेणार नाही, पण आज संदीप भाऊचं नाव काढल्यानंतर अख्खा देश ओळखतोय। जी लोक दुसऱ्या करता जगतात, माणसानं देवा करता, देशा करता आणि धर्मा करता, या तीनच गोष्टी करता जगावं आणि मरावं सुद्धा देवा करता, देशा करता आणि धर्मा करता। म्हणून तर ज्या वेळेला माणूस भरती होतो ना मिलिटरीमध्ये जवान, त्यावेळेलाच एक शपथ असते, ए भाई वतन, हमने दिल तो दिया है आपको, लेकिन जब अवसर आएगा ना तो हम जान भी देंगे। दिल दिया है जान दे हे वतन तेरे लिए। दिल दिया है जान दे हे वतन तेरे लिए।
उत्साह करता तर भरपूर जगता तो. एखादा दिवस असा उजडू द्या का त्या दिवशी तरी दुसऱ्या करता जगलोय. पण आमच्या जीवनामध्ये कोणाला नाव ठेवलंच नाही असा दिवसच आहे का नाही कोणास ठाव. तसा दिवसच माळत नाही. मला वाटतं इकडच्या पेक्षा इकडं लई पटकन कळत. पुढीलाचे ओझे आपल्या माता घ्यायचे कानदाटीचे धनुर्धरा. निंदा कधी कोणाची करू नका ना ऐकू नका कानानं. एखाद्या वेळेला पापी माणूस भेटला ना गळ्यात हात टाका त्याच्या, पण निंदकाच्या शेजारी थांबायचं नाही. आणि मग तर निंदकाचे घर असावे शेजारी म्हटलेलं आहे. हा कबीर महाराज काय म्हणतात ऐका. कबीरा निंदक ना मिलो पापी मिलो हजार. एक निंदक के माथे पर है लाखों पापी का भार. एक निंदक के माथे पर है लाखों पापी का भार. म्हणून या वीर मातेला, संदीप भाऊला जन्म देणाऱ्या त्या मातेलाही माझा व्यासपीठावरून साष्टांग दंडवत आहे. धन्य माता पिता तयाची. कधी असा मुलगा खर तर निरोगी माणसानं जर देह ठेवला, कुठला आजार न होता निरोगी जीवन जगला आणि देह ठेवला, काही प्रकृती त्याची ऋणी बनत असते. पण आता हे फार थोडं घडतंय. तसं संदीप भाऊ निरोगी जीवन या माती करता समर्पण केलंय. खरोखर ही माती ऋणी राहील. अशी माणसं फार थोडी आहे दुसऱ्या करता जगणार. अभंगाच्या दृष्टीने थोडीशी वाटचाल करतो. या देहाचा उपयोग खरं तर आपण गेल्यानंतर उत्तमची उरे कीर्ती मागे असा करावा. आजही आपल्याला सगळ्यांना आठवण करावं लागते संदीप भाऊची. उत्तमची उरे कीर्ती मागे. आता इथे सगळे चिंतनीय लोक आहेत. जैमिनी अश्वमेध नावाचा ग्रंथ आहे आणि या जैमिनी अश्वमेध नावाच्या ग्रंथामध्ये तो जर वाचायचा असला त्याला घोडा लागतो. श्यामकर्ण वाचायला घोडा असतो ना छोटासा, तो ठेवावा लागतो. आता ह्याच्यात एक इतकी सुंदर कथा आली. रत्नपूर नावाचं नगर आहे आणि पांडवांना अश्वमेध नावाचा यज्ञ करायचा आहे. तर अश्वमेध यज्ञ करायचा असला तर त्याला गावरान गाईच्या दुधापासून तयार झालेल्या तुपाची 5च्या मोटरचा पाईप भरून इतकं तूप अखंड 24 घंटे चालावा. हे फक्त ऐका, चगळू नका, त्या सोडून इथंच माणसामध्ये. आता अवघड आहे. आता तूप कुठं पाहायला भेटतंय? गावरान राहिलंच नाही. तर ते एवढं असं तूप चालायचं 1 वर्षापर्यंत अखंड. पांडवांनी पहिलाच करताय बरं का पांडव, जरा इकडे लक्ष द्या. पांडवांचा पहिला आहे आणि तो श्यामकर्ण नावाचा घोडा सोडला जातो मग यज्ञ सुरू असताना. आणि त्याच्या कपाळावर एक बोर्ड लावलेला असतो, विजयध्वज राजा धर्म अश्वमेध नावाचा यज्ञ करत आहे सार्वभौम राज्य प्राप्त करण्याकरता. ज्याच्यात हिंमत असेल त्याने हा घोडा पकडावा. सार्थकता द्यायची सांगायची मला. हे आसवी अग्नीमध्ये जळणार आहे पण उत्तमची उरे कीर्ती मागे. आता तो घोडा चालला नगरातून. एक रत्नपूर नावाचं नगर आहे आणि या नगरामध्ये घोडा येतो. आता तिथं ताम्रध्वज नावाचा राजा आणि त्याच्या मुलाचं नाव आहे विजयध्वज. आता ताम्रध्वजाचा 7वा चाललेला आहे. पांडवांचा कितवा आहे? पहिलाच आहे ना. यांचा 7वा चाललेला आहे. आणि हा ताम्रध्वज विजयध्वजाचा मुलगा. हा ताम्रध्वज ज्या वेळेला पाहतो घोडा पकडला, देवाला अर्जुनाची जिरवायची होती जरा. तुझ्यापेक्षा महान भक्त हेही दाखवायचं होतं. घोडा पकडल्यानंतर सांगितलं, म्हणले अर्जुना इथं
शक्तीचं काम नाही, युक्तीचं काम आहे. नाही ऐकला अर्जुनाला अरे जेने संग्रामी हारू जिंतीला, निवांत कवचाचा ठाव फेड तो पवाडा देखीला गंधर्वाशी. महादेवाला हरवण्याची ताकद ज्यांच्यात आहे आणि मला थांबवायला सांगतो, झालं युद्ध सुरू. असला बाण मारला, आकाशामध्ये रथ उडवला देवाचा आणि अर्जुनाचा. देवाने थोडस चमत्कार केला, मी बोलत नाही, ओवी कशी ऐका. ताम्र म्हणे जनार्दना, पार्थरथ नेला गगना, ते तो टाकिता रणांगना, तो केले लागवगा. तो चमत्कार केला. काय केलं? सुदर्शन मध्ये टाकलं, नाही तर अर्जुन मरत होता, वाचत नव्हता. देवा तू वाचवलं त्याला, कुठवर वाचवशील तू? आता सांगितलं भगवान म्हणे अर्जुना पाया पडतो, लढू नको, इथं युक्तीचं काम आहे. नेला घोडा. आता याचा 7वा चाललेला ना हा 8वा. विजयध्वज राजा म्हणला का रे ताम्रध्वजा, अरे वर्ष पूर्ण नाही झालं परत आला आणि 2 घोडे. बाबा 8 यज्ञ पूर्ण झाले, अजून 1 घोडा आहे शाम करणं. मग काय फलित असतं? देव भेटला पाहिजे, देवाला यावं लागतं 8 यज्ञ झाल्यानंतर. पण घोडा कोणाचा आहे? म्हणे अर्जुनाचा. अरे 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 काय केलंस पोरा? ज्यांचा पाठीराखा स्वयं भगवान आहे आणि त्यांचा घोडा तू पकडला. तितक्यामध्ये भगवान रूप घेतात एक आणि अर्जुनाला शिष्य बनवलं. आले त्या नगरात. त्या नगरामध्ये घुसल्याबरोबर परीक्षा घेण्याकरता रात्री 1 वाजता भजनाचा आवाज कानावर पडला. रात्री 1ला, ज्या काळामध्ये भोगी भोगामध्ये निपतित असतात त्या काळामध्ये या नगरातले लोक योगामध्ये निपतित होते. इथंच तर अर्जुनाची 50% उतरली. रात्री 1ला भजन आणि गेले जाता नगरामध्ये पाहिलं, मी द्वारकेचा ब्राह्मण आहे राजा, तुझा यज्ञ चाललेला ऐकून आलेलो आहे. पण एक घटना घडली. काय घटना घडली? माझा एकुलता 1 मुलगा वाघाने पकडला आणि त्या वाघानं मी त्याला बोललो माझं शरीर घे तुला, पण मुलगा सोड, एकुलता 1 आहे. तर त्या वाघाने मला सांगितलं, तुझं चारट शरीर मला नको. आमच्या नगराचा राजा विजयध्वज, मयूरध्वज, विजयध्वज नाही मयूरध्वज, या मयूरध्वजाचं उजवं धड मला आणून दे. ठीक आहे दिलं. म्हटले असं नाही, हातात पाणी घ्या, संकल्प केला. ऐक राजा, तुझ्या पत्नीनं आणि मुलाने करवत धरायची, डोळ्यात अश्रू येता कामा नये. जर अश्रू आले देह नकोय तुझा. ठीक आहे म्हणले गुरुवर्य, दिलाय देह तुम्हाला. तोही सामान्य नव्हता मयूरध्वज. या मयूरध्वजालाही ओळखलं होतं का हा कोण आहे म्हणून, हा द्वारकेचा ब्राह्मण कोण आहे हा ओळखला होता. देह द्यायला आता एका बाजूनं पत्नी आणि एका बाजूनं मुलगा आहे. देह करवतायला सुरुवात झाली. आपण गंध लावतो इथपर्यंत करवत आली आणि डाव्या डोळ्यातून अश्रू बाहेर आलं. ताडकन उठला ब्राह्मण द्वारकेचा राजा, देह नकोय तुझा, या शरीरावर प्रेम आहे, समर्पण करायची तुझी तयारी नाही या शरीराला. मयूरध्वज राजा सांगतो, गुरुवर्य ऐका, माझ्या डाव्या डोळ्यात अश्रू आलंय, उजव्या नाही. म्हणजे ऐकायची हिंमत आहे का तुमची? उजव्या डोळ्यात अश्रू नाही आलं, फक्त डाव्या डोळ्यात आलं. याचं कारण एकच आहे का या डाव्या धडाला असं वाटलं उजवं धड कोणाच्या तरी कामात आलं, याचं सार्थक झालं, पण माझं मात्र सार्थक झालं नाही, म्हणून डाव्या डोळ्यात अश्रू आले. राजा करवतीला देह कापी येले मास, वनवासा गेले शुकादिक, वनवासा गेले शुकादिक, वनवासा गेले शुकादिक. करवतीला देह कापी येला मास, वनवासा गेले शुकादिक, वनवासा गेले
इथपर्यंत करवत आलेली, आणि ज्या वेळेला राजा बोलला भगवान खऱ्या स्वरूपामध्ये प्रगट होतात. 8 यज्ञ. आणि पण राजा तुझं मात्र नाव अजरामर राहील. अर्जुनालाही कळालं का असे भक्त या पृथ्वीच्या पाठीवर आहे. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. तोच भाव आमच्या संदीप भाऊचा. देह जावो अथवा राहो, पण या माती करता आपला देह समर्पित केला. हेच तुकोबारा अभंगाच्या शेवटच्या. तुका म्हणे का मरण्याची सरे, प्रसंगानुसार प्रमाण लावलं. टाळ्या वाजवा. संदेशे आते. वा वा वा. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे. माणूस किती दिवस जगला हे ह्याला कोण विचारतंय? कसा जगला ह्याला किंमत असते. आता काही काही माणसं 100च्या पुढे गेलेत काही. आता मला थोडा म्हाताऱ्या माणसाची बोलायचा नाद आहे. मी जर आमच्या गावाला गेलो का मग मी विचारपूस करत असतो, कसं काय बरं आहे का. तर ते एक जण मला म्हणे पठ्ठ्याचे 105, म्हणजे त्याला
जगण्याचा अभिमान झाला. आता एखादी गाडी चांगली निघून जाते, म्हणजे 100 वर्ष क्रॉस करून गेलो याचा अभिमान झाला. पण जगून काय केलं? जमलेल्या सोयरीकी मोडून टाकत होता. नाही, किती जगतो हे महत्वाचं नाही, कसा जगला. तसं तर हक्कानं जगण्याकरता दिलंय माणसाला 100 दिली. 100 जगतात किती माणसं? बोटावर मोजा इतकी आहे 100 जगणारी. याला काही कारण आहे, 5 कारण आहे. एवढे घरी घेऊन जा, सार होईल कीर्तनाचा. आज 100 वर्ष जगायचं का? पहिलं कारण आहे व्यसन, दुसरं कारण आहे परस्त्री गमन, तिसरं कारण अति झोप, चौथं कारण चांगल्या लोकांच्या निंदा, आणि 5वं कारण विनाकारण निर्माण केली जाणारी भांडणं. या 5 गोष्टी टाळा, बघा तुम्ही 100 जगता की नाही. रिपीट करू का? पहिलं कारण आहे व्यसन, दुसरं कारण आहे परस्त्री गमन, तिसरं कारण अति झोप, चौथं कारण चांगल्या लोकांच्या निंदा, आणि 5वं कारण विनाकारण निर्माण केली जाणारी भांडणं. या 5 गोष्टी टाळा, बघा 100 जगता की नाही. याच्यात एक अपवाद आहे. काय अपवाद? सोन्याला सुगंध दिला नाही, ऊसाला फळ दिलं नाही, विद्वान माणसाला संपत्ती दिली नाही, आणि चांगल्या माणसाला देवानं आयुष्य दिलं नाही. विठाला 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 विठाला. अल्प आयुष्य मानव देह. गणित किती आहे? 100 गणिले, 100चं गणित दिलं. मग 100 मध्ये 50 झोपेत गेले, राहिले किती? 50. 50 मध्ये 80च्या पुढचे 20 काहीच कामात नाही, ते पटकन काढायला घेते. 50 मधून किती राहिले? 30. 30 मध्ये पहिले 25 असेच टिवल्या बावल्या करायमध्ये गेले, राहिले किती? 5. काय भजनासी उरले पाएगा, काय भजनासी उरले पाएगा, काय भजनासी उरले पाएगा, काय भजनासी उरले पाएगा. आयुष्य मानव देह, आयुष्य मानव देह, सत्संगले तयार करास रखाय, सत्संगले तयार करास रखाय, मध्ये बालक पिढा रोग काय भजनासी उरले देवा, काय भजनासी उरले ते पाएगा, काय भजनासी उरले ते पाएगा, काय भजनासी उरले. हाताखाली काम करावं. आणि सहज आईनं सांगितलं, बघत तुला पाहुणे पाहायला येत आहे. म्हणे आई कशा करता? अरे तुला पाहिला, जर त्यांना पसंती झाली तर तुझं लग्न करायचंय. 50 रुपयाची नोट दिली, किराणा सामान घेऊन ये म्हणून. पाहुणे येणार आहे पाहण्याकरता. ती 50 रुपयाची नोट घेतली. भगतसिंग जसे निघाले, रस्त्यानं चालता चालता डोक्यात विचार आला, मला जर हे 50 रुपयाचा किराणा घेऊन गेलो, पाहुण्याने जर पसंत केलं तर आयुष्यभर बाईची सेवा करावी लागल. बाईची सेवा करण्याकरता नाही आलो मी, या काळ्या आईची सेवा करण्याकरता. म्हणून आजही संदीप भाऊकडे पाहिल्यानंतर, किती वय असलो, फार झालं 45च्या आत असणार आहे. हा किती असं ना, 32-33 वर्षाच्या वयामध्ये. पण आज आठवण करावी लागते मला त्यांच्याकडे पाहिल्यानंतर. आजही मला असं म्हणावं वाटतं की आमच्या देशातल्या तरुणांना तारुण्य महत्वाचं नाही, ही माती महत्वाची आहे. हा देश महत्वाचा आहे, देव महत्वाचा आहे, धर्म महत्वाचा आहे. तारुण्य समर्पण केलं तरी चालेल. विठाला उत्तम चिवरे कीर्ती मागे.
आयुष्याचे साधने सच्चिदानंद पदवी घेणे. काही म्हणतील अभंगाचं पहिलं चरण सोडलं, दुसरं सोडलं, डायरेक्ट शेवटचं. मोठ्याच्या घराला अनेक दरवाजे असतात, फारसा फरक पडत नाही आणि प्रसंगानुसार जावं लागलं तिकडं. विठाला विठाला आणि त्याच्या सत्तेनं असतं सगळं. अभंगामध्ये जाण्याकरता, स्पष्ट करण्याकरता 3 मुद्दे सांगतो. पहिली गोष्ट, देह मिळणं दुर्मिळ आहे आणि मिळालेल्या देहाने काय सार्थक केलं हा भाग महत्वाचा आहे. देह मिळणं दुर्मिळ, किती दुर्मिळ आहे? दुर्लभ हो मानुष्य देहो. दुसरा मुद्दा, मिळालेलं शरीर तुमचं नाही, देहिना क्षणभंगुरा, देह हे काळाचे. दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, याच शरीरानं देव प्राप्त होतो म्हणजे सुखाची प्राप्ती होते. देवाची होईल मन तिथे होते तरी का चित्ती न धरावा. देवाची होईल मन तिथे होती तरी का चित्ती न धरावा. देवाची होईल मन तिथे होती तरी का चित्ती न धरावा. देवाची होईल मन तिथे होती तरी का चित्ती न धरावा. हा नरदेह अवचित हाताला लागला. आंधळ्याच्या मुठीत कावळा सापडावा, पावला हा देह कागटाळी न्याय. न घडे उपाय घडो आले. पहिलंच पुण्यस्मरण आहे. आता एक जाता जाता विनंती करतो आपल्या मांडवडकरांना, प्रतिवर्षी 1 दिवस त्यांच्या नावानं आपण सोहळा साजरा करत जावा गड्या. जे माती करता गेले, मग आपली जबाबदारी आहे का आपण त्यांच्याकरता पुण्यस्मरणाच्या निमित्तानं का होईना 1 दिवस त्यांच्या नावानं साजरा करत जा. हे स्मारक पाहिलं आणि आनंद वाटला मला. सुंदर असं हा जिवंतपणा आहे. उत्तम चिवरे कीर्ती मागे. विठाला दुसरा मुद्दा घेतो एकदा. मनुष्य देह मिळणं दुर्मिळ. दुसरा मुद्दा, कारण हे दुष्ट गाड्याला थांबायला तयार नाही. देहावर आपली सत्ता नाही, मग कोणाची? देह हे काळा. देह हा पाचाचा आणि लावसना. पंचतत्व का बना पिंजरा, ये मिट्टी जंगल की बाई तो बात करे कल की, खबर नहीं पल की. सेकंदाचा भरोसा नाही. तुम्ही आता इथं बसले ना, तुमच्या मागे आता सध्या एक माणूस टपून बसला. घडी घडी काळ वाट आजवाए, घडी घडी काळ वाट आजवाए, घडी घडी
आपली नाही. मी एक चित्र तुमच्या डोळ्यापुढे उभं करतो, तेवढं कोणाचं आहे मला सांगा. भला मोठा जटाचा मुकुट, त्याला रुद्राक्षाच्या माळा, जटेतून गंगा, डोक्यावर अर्धचंद्र, कपाळावर भस्माचे पट्टे, कानात सापाचे कुंडल, कंठ निळा, गळ्यात भुजंग, दंडात साप, सगळ्या अंगाला भस्म, एका हातात त्रिशूळ, एका हातात डमरू, गजचर्म पांघरला आणि व्याघ्र चर्म नेसले. भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं, कोई नहीं रे यहाँ कोई नहीं, भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं. शिव का डमरू डम डम वाजे, आगम निगम का भेद खोले, ऐसा डमरू बजाने वाला कोई नहीं, भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं. मी बाबा शिवपुराणे. तर मला एकच भाव सांगायचा, महादेवाच्या गळ्यात बसलेला जो बाबा आहे तो नुसता बसलेला नाही, असा फुसकारे मारतो. काय संदेश दिला महादेव? पहिला संदेश देतात, फुसकारे मारणारे लांबचे नसतात, तुमच्याच गळ्यात हात टाकणारे असतात. लांबच्या माणसापासून सावध नाही राहिलं तरी चालेल, जवळच्या माणसापासून सावधान. मला वाटतं जेवढी भीती आपल्याला दुसऱ्याकडून नाही तेवढी भावकीकडून नाही. लक्षात आलं का? भावकी मदत काढायला असते, मदत करायला असते का चुक्या काढायला? मदत करायला असावं का नाही भावकी? पण दुर्दैव चुक्याच जास्त काढल्या जात आहे. तुमच्या भागात कसं कोणाष्ट, आमच्याकडे लग्न जर जमलं का सगळे भावबंद गाडीत भरायचे आणि कापड दुकानात न्यायचे बस्ता फाडायला. आता ह्यांना कपड्यातलं कळतं का? ढेकळं कळत नाही, मग न्यायचे कशा करता? हे घरी राहून लग्न मोडू नये, ही भावकी आपली. फुसकारे मारणारे पहिला संदेश. दुसरा संदेश देतात महादेव, गळ्यात बसलेला बाबा आहे ना, सापाचं दुसरं नाव काळ आहे, आणि हा काळ आपल्या बोकांडी बसलेला याची आठवण ठेवा. कधी उचलेल कधी घाला घालेल सांगता येत नाही. खरं बोलू का माफी मागून? तुम्ही इथं बसले ना, ही सुद्धा सत्ता तुमची नाही. तुम्ही इथं का बसलेले अजून त्याच्या मनात आलं नाही तुम्हाला उचलायचं म्हणून बसलेले. आणि ज्या दिवशी त्याच्या मनात येईल त्या दिवशी मात्र कोणाचंच काही चालत नाही. मग आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चालेल, मग मात्र कोणी वाचू शकत नाही. त्याच्या सत्तेनं सगळं चाललेलं आहे. आपल्याला चालवणं त्याची सत्ता, बोलवणं त्याची सत्ता. देखवी ऐकवी चाले हे शरीर, कोणाची आसक्ती कोण बोलविते हरिवीन. काही म्हणतील पायानं चालता येतं, डोळ्यानं दिसतं, कानानं ऐकायला येतं. म्हातारपणात हे सगळं असतं. डोळे असून दिसत नाही, कान असून ऐकू येत नाही, पाय असून चालता येत नाही, हात असून पत्ते खेळता, आपलं हात असून काही क्रिया करता येत नाही. काय झालं? फिटिंग जसल्या तशी आहे, कनेक्शन कट केलं, बटन त्याच्या हातात आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जो जगात तुझी आसते वेदासी बोलणे, तुझी आसते वेदासी बोलणे, तुझी
तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणूनी शरण आलो. असा तो ब्रह्मांडाचा धनी, सगळं त्याच्या सत्तेनं. बरं एक ओवी नंतर सांगतो, आधी दृष्टांत उभा करतो. आठवली मला एक. आता मला आपल्याला सगळ्यांना विचारायचंय, या जगाच्या पाठीवर पाणी जास्त आहे का जमीन जास्त आहे? पाणी जास्त आहे. सगळ्यांना मान्य आहे पाणी जास्त आहे. म्हणजे 71% पाणी आणि 29% काय आहे? जमीन आहे. माऊलीवर विश्वास नसेल ओवीवर तुमचा, तर घरी जाऊन प्रयोग करा आजच. बादलीवर पाणी घ्या, त्याच्यात एक मातीचा ढेकूळ टाका, काय होईल? विरघळतो. म्हणजे जास्त पाण्यात कमी माती विरघळणं हा विज्ञानाचा सिद्धांत आहे. मग अर्जुन विचारतो, देवा 71% पाणी आहे आणि त्याच्यात हा 29% मातीचा ढेकूळ आहे. मग 28 कसा झाला नाही? 27 का झाला नाही? कमी का विरघळत का नाही माती? आता भगवान सांगताय, अर्जुना मिरी घालो असे भूतळी, समुद्राचे माजळे अणपासोची ढेपुळी विरेची ना. अर्जुना मी धरून ठेवलंय, मी रिघालो असे भूतळी, सत्ता त्याची आहे. बरं अलीकडचं बोलू का आत्ताचं? पटकन कळलं असं. केदारनाथला कोण कोण गेलेलं आहे? जरा वरती बोट करा. केदारनाथला शिवलिंगाचं पूजन केलं आणि विसर्जित करायचे. एक दिवस त्या पार्थिव लिंगामध्ये महादेव प्रगट होता आणि स्तुती केली. भगवान विष्णू क्षमा प्रार्थना करताय. डमरू बजायांग भस्म रमाए, डमरू बजायांग भस्म रमाए, ध्यान लगाए जिसका, न चाहे वो डमरू वाला, 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 न चाहे ओ 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 डमरू वाला. मस्तक में डंडा, जिसकी जटा में गंगा, रहत पार्वती संगा, सवारी है बूढ़ा नंदा. डमरू बजाया भस्म रमाए हो, डमरू बजाया भस्म रमाए, ध्यान लगाए जिसका. न चाहे वो डमरू वाला, न चाहे वो डमरू वाला, न चाहे वो डमरू वाला, न चाहे वो डमरू वाला. आणि महादेवाला विनंती केली का तुम्ही इथं स्थित व्हा. म्हणे का? ही देवाला फिरण्याची जागा आहे, ही संतांना विचरण करण्याची भूमी आहे. आल्यानंतर तुमचं दर्शन होत जाईल, म्हणून या ठिकाणी तुम्ही स्थित व्हा. महादेव विनंतीला मान देतात, थांबले. केदारनाथ नावानं पांडवांना स्वर्गारोहण करायचंय. पांडव महादेवाचे कट्टर भक्त होते. आजही पांडवकालीन मंदिरं सापडतात महादेवाची. कुंती माता महादेवाची भक्त होती. सकाळी महादेवाला पाणी टाकल्याशिवाय कधी पाणी ग्रहण नाही केलं कुंती मातेनं. आजही तुम्हाला पुरावा पाहायचा असला तर आग्रा, हस्तिनापूर म्हणजे दिल्ली आजची, त्या रस्त्यावरती आशिवपूर नावाचं गाव आहे. त्या आशिवपूरला एक महादेवाचं मंदिर आहे, त्याच्यात एक गुफा आहे. त्या गुफेमध्ये बोर्ड लागलेला आहे आजही का ही गुफा हस्तिनापुराकडे जाते. म्हणजे कुंती माता पूजा करायला तिथे येत होत्या. पाणी टाकल्याशिवाय पाणी रोजचा नित्यनेम असा माणसाचा काहीतरी. अंथरुणावर उठल्याबरोबर रामकृष्ण हरी म्हणत जा. या मातीचं दर्शन तरी घेत जा कमीत कमी. जी माती आपल्याला चालायला आधार देते, जी माती आपल्याला उपजीविका भागवते, जी माती बंगला बांधायला आधार देते, या मातीच्या ऋणातून फक्त असं तर करत जा. या मातीला नियम ठेवा सकाळी उठल्या उठल्या. आता बऱ्याच जणांचा नित्यनेम आहे ना, उठल्याबरोबर लगेच गाय छाप सापडावं लागते. आता तो नित्यनेमच म्हणावं लागेल ना. तो नित्यनेम असा, उठल्याबरोबर ही 5 नावं घेत जा. हर हरी, हरिश्चंद्र, हनुमंत आणि बलराम. काय होतं? संसारिक ताप कमी होतो आणि साधनेला गती मिळते. अशी ही 5 नावं आहे.
हर, हरी, हरिश्चंद्र, हनुमंत आणि बलराम. नाही ही 5 नावं. अजून दुसरी पांडवाची नावं तर सगळ्यांची पाठ आहे. धर्मराजा, अर्जुन, नकुल, सहदेव आणि भीम ही 5 नावं घ्यायची. काय लाभ मिळतो? प्रत्येक नावात लाभ सांगितलाय. श्लोक आले. धर्मवर्धते युधिष्ठिर कीर्तनेन, पाप प्रणश्यती वृकोदर कीर्तनेन, शत्रुर्विनश्यती धनंजय कीर्तनेन, माद्री सुतो कथयाम न भवंती रोगाः. नकुल सहदेवाचं नाव घ्या, आजार होत नाही माणसाला. आणि आजचं प्रमाण जर पाहायचं असेल तुम्हाला, नकुल सहदेवाचं नाव घेणाऱ्याला झाला आजार तरी माणसाला काहीच होत नाही. म्हणजे 19 वर्ष झाले दोन्ही किडण्या काढल्या, आजही माणूस भजन करतोय वृंदावनामध्ये बसून. प्रेमानंद नाव महाराज त्यांचं, पिवळ्या कपड्यावाले प्रेमानंद महाराज. भजन चाललंय, कडक बोलतात, वाटतात का किडण्या नाही म्हणून? विडाला विडाला मला सत्ता लक्षात आणून द्यायची आपल्या, म्हणून हा मोठा पसारा मांडला थोडासा. आता पांडवांना स्वर्गारोहण करायचं, गेले केदारनाथच्या भूमीमध्ये, म्हणे एकदा महादेवाचं दर्शन करून स्वर्गारोहण करू. पण त्या दिवशी महादेवानं परीक्षा घेतली, भेटच ना, कुठे दिसच ना. धर्मराजा म्हणले अरे महादेवाचं स्थान तर इथंच होतं पण सगळीकडे बर्फ आहे. तर त्या बर्फामध्ये एक म्हैसा दिसला. धर्मराजा म्हणे या बर्फामध्ये हा प्राणी इथं कसा आला? म्हणून डोळे झाकले आणि पाहिलं तर तो म्हैसा नव्हता, महादेव, केदारनाथ महादेव होते. आणि मग सांगितलं अर्जुना हा म्हैसा नाही बरं का, मग हेच भगवान महादेव केदारनाथ आहे. हे भीमानं ऐकलं. आता भीमता असा माणूस आहे, ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायात वर्णन आहे त्याचं. सगळ्यात आडदांड खादाड माणूस भीमदादा. जसे पळत सुटले म्हणे महिषाच्या रूपात, हे काय महादेव, जसे पळत सुटले महादेवानं पाहिलं, महादेव पुढं पळायचे आणि भीम पाठीमागून पळायचा. महादेवानं गुफेमध्ये डोकं घातलं पुढचा भाग, पण भीमानं जाऊन मागचा भाग धरून ठेवला. हो, जशी कवळी घातली भीमानं, पुढचा भाग पुढं गेलेला पशुपतीनाथ, ज्याला आपण नेपाळ काठमांडू, पुढचा भाग तिथे. आणि माग ओढून धरलेला भीमानी. म्हणून केदारनाथ असं आपल्यासारखं लिंग नाही, आपलं इथं जसं तसं नाही, मग असा मागचा भाग आहे म्हणून असं ओबड धोबड आहे बघा केदारनाथ. आणि मग हे तिथं स्थित झाले. माझा सांगायचा भाव एकच आहे, आता जे जे गेले होते त्यांच्या लक्षात येईल. महापूर आला होता तिथं आणि बरेच लोक दर्शनाला गेलेले सुद्धा काय झाले, वाहून गेले. पण एक गोष्ट नक्की सांगतो, ही माती इतकी पवित्र आहे, ज्यांनी ज्यांनी तिथं देह ठेवला त्यांना मोक्षच प्राप्त झाला. इतकी पवित्र माती. आता महापूर ज्या वेळेला येतो त्यावेळेला मोठमोठाल्या बिल्डिंगा लोखंडामध्ये बांधलेल्या कागदासारख्या तरंगत चालल्या होत्या. पाहिलंय आपण सगळ्यांनी. मला सत्ता सांगायची कोणाची आहे? काहीच राहत नाही. सगळ्या हॉटेल्स, बिल्डिंगा त्या पाण्यामध्ये वाहत चालल्या. आणि त्याच वेळेला त्या मटेरियलमध्ये एक 8 फूट उंचीचा डमरू सारखा एक दगड असा वाहत येतो आणि मंदिराच्या पाठीमाग 10 फुटावर थांबतो. मला तुम्हाला विचारायचंय मांडवडकरांनो, हा दगड थांबवणारा कोण असेल? कधी कल्पना केली का? 10 फुटावर थांबला. आता मात्र पाणी 2 भागामध्ये दुभांगल्या जातं. केदारनाथ मंदिराच्या जवळ काहीच शिल्लक राहत नाही. सगळ्या बिल्डिंगा वाहून जाव्या पण केदारनाथ मंदिरातला धागा वाहून जात नाही. कोणाची सत्ता आहे? आजच्या काळातलं बोलतोय मी. आणि हेही पटत नसेल अजून पुढचं बोलतो. 6 महिने मंदिर बंद असतं केदारनाथ आणि नंतर उघडल्या जातं. 6 महिने बंद आहे आणि पहिल्याच वेळेला उघडल्या जातं तर मंदिरामध्ये आतमध्ये दिवा चालू असतो. 6 महिने कोण असेल तेल टाकणारा? आणि दुसरा चमत्कार सांगतो, बेलाची ताजी पानं वाहिलेली असतात. मोगम बोलत नाही मी, कुणालाही विचारा तुम्ही, ताजी बेलाची पानं वाहिलेली असतात. दिवा ठीक आहे, जास्त तेल टाकला असेल शंका येईल माणसाला.
ताजी बेलाची पानं वाहिलेली असतात. कोण असेल हा पूजा करणारा? तर प्रमाद नाही, पण मोठ्या साधूच्या मुखातून ऐकलं, महादेवाचा अवतार चिरंजीव आहे, अश्वत्थामा पूजा करतो. विठाला 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 विठाला. सत्ता आपली नाही देहावरती, सत्ता काळाची आहे. त्याच्या सत्तेनं सगळं चालतंय. म्हणून सावधान. मिळालेलं आयुष्य त्याच्या कामाकरता समर्पण करा. देवाकरता, धर्माकरता, देशाकरता, मातीकरता जगा. नाहीच काही जमलं, भगवंताचं नामचिंतन करा. या मनाला इतकं वेड लावा. संसारामध्ये कुठं जाता येत नाही ना तुम्हाला? मातीची सेवा देशाची नाही करायची ना? संसार करता करता फक्त एकच करा, माझ्या मनाला गोचंद, माझ्या मनाला गोचंद, माझ्या मनाला गोचंद, माझ्या मनाला गोचंद. नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद, माझ्या मनाला गोचंद, माझ्या मनाला गोचंद. नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद आणि असं गोविंद 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 छंद लागला, तुम्ही अविनाशी स्वरूपाला प्राप्त तर व्हाल, पण तो देव सुद्धा आपलासा करता येईल अभंगाच्या पहिल्या चरणात. आपुला तो एक देव करून घ्यावा, वा वा. आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा. विठोबा